आता आम्ही आलेलो आहोत शिवपार्वती मंदिरात आणि हे मंदिर खूप मस्त आहे। तुम्ही इथे बघू शकता आजूबाजूचा परिसर जो आहे तो एकदम छान आहे आणि हिरवागार आहे। तर चला आपण हे मंदिर पण कसं आहे ते बघूया। तर शिवपार्वती मंदिर हे अकलूजपासून 2 किलोमीटर या अंतरावरती आहे आणि तुम्ही जे आता समोर बघताय हा याचा एंट्रन्स आहे। हे याचा मेन गेट आहे। इथून आपल्याला मंदिरात आतमध्ये प्रवेश करता येतो। आतमध्ये गेला ती एकदम प्रसन्न असं वाटतं आणि एकदा आम्ही उन्हाळा चालू आहे आणि उन्हामध्ये गेलो आहे त्यामुळे अगदी थंड आणि जरा छान वाटलं, कारण की मंदिर जे आहे ते अगदी प्रशस्त परिसरात आहे। त्यासोबतच इथे बरेच झाडं लावलेली आहेत, खाली गवत टाकलेलं आहे, त्यामुळे अगदी थंड आणि हिरवंगार होतं। त्यामुळे मन अगदी प्रसन्न होऊन गेलं। चला तर मग आता आतमध्ये जाऊन बघूया। तुम्ही हे समोर जे बघताय ते शिवपार्वती मंदिर आहे। आपण थोड्याच वेळात आतमध्ये जाऊया आणि हे इथून आपण आतमध्ये आलो। अगदी मस्त आणि सुंदर अशा रीतीने त्यांनी हे बांधकाम केलेलं आहे। आजूबाजूला किती प्रशस्त जागा आहे बघू शकता। पाणी आहे। चला तर आता आपण मंदिरात जाऊया। मंदिरात गाभाऱ्यात आतमध्ये गेला सर्वप्रथम आपल्याला नंदीचं दर्शन होतं। आणि त्यानंतर आपल्याला समोरच शिवपार्वती यांचं दर्शन घेता येतं। शिवपार्वती यांची मूर्ती अगदी रेखीव आणि सुंदर अशी आहे बरं का। पाहता क्षणी मन अगदी प्रसन्न होतं। त्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होतं। मंदिराची रचना खूप सुंदर अशी आहे। महाशिवरात्री स्पेशल इथे यात्रा देखील असते। त्यानंतर शिवपार्वती मंदिराच्या बाजूलाच आपल्याला श्री दत्तगुरू यांचे मंदिर दिसते।
दत्तगुरूंची ही जी मूर्ती आहे ना, ती सुद्धा खूपच सुंदर आणि रेखीव आहे बरं का. म्हणजे बघताक्षणी खूप प्रसन्न असं वाटतं. श्री दत्तगुरूंच्या मंदिराच्या शेजारीच आपल्याला श्री खंडेराया, श्री म्हाळसादेवी आणि श्री बाणूदेवी यांचं दर्शन होतं. तर असं हे भव्य असं शिवपार्वती मंदिर. इथे फक्त बसलं तरी खूप शांत असं वाटतं. मेडिटेशनसाठी तर ही जागा एकदमच मस्त आहे. बरं, इथे जे पर्यटक येतात किंवा जे मंदिराला भेट द्यायला येतात त्यांना इथे बसायला जागासुद्धा केलेली आहे. ते इथे बाकड्यांवरती बसू शकतात. किती सुंदर जागा केलेली आहे ना इथे बसायला. आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाटसुद्धा होतो, त्यामुळे त्याने अधिकच प्रसन्न असं वाटतं. तर तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला नक्की शेअर करा. बाय बाय.